नमस्कार. रेणुका IMB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कथा हा साहित्य प्रकार हा वाचकांचा अतिशय आवडता प्रकार आहे. दीर्घकथा, लघुकथा यासोबतच गेले 4-5 वर्षात एक प्रकार जो अ, खूप लोकप्रिय झालेला आहे तो म्हणजे अलक. अलक अर्थात अति लघु कथा. क्रिकेटच्या भाषेत जर चाहते असतील क्रिकेटचे तर त्यांना माहिती असेल की क्रिकेटमध्ये पहिले 5 दिवसाच्या टेस्ट मॅचेस होत असत. त्यानंतर त्या एकदिवसीय म्हणजे 50-50 ओव्हर्सच्या झाल्या आणि आता त्याचा प्रकार अजून संक्षिप्त होऊन म्हणजे लहान होऊन T20 मॅचेस सुरू झाल्यात. त्याचप्रमाणे दीर्घकथा, लघुकथा आणि त्यानंतर हा अलग हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आहे. याला आपण झटपट कथा असंही म्हणू शकतो, कारण ही 1 मिनिटाच्या आत आपली वाचून पूर्ण होते. तर या अलगचे लेखन, अलग लेखन आणि अलग सादरीकरण याचे काही नियम आहेत. आपल्याला जसं वाटतं की अरे लहान कथा आहे, किती सोपं आहे लिहायला, तर इतकं सोपं हा प्रकार नाही. अलग लेखनाचे काही प्रकार आहेत, काही नियम आहेत. ते असे आहेत की अलग ही कमीत कमी 1 वाक्य आणि जास्तीत जास्त 5 वाक्यात लिहिलेली पूर्ण कथा असावी. हे खूप मोठं आव्हान असतं. 1 वाक्यात किंवा 5 वाक्यात, जास्तीत जास्त 5 वाक्यात पूर्ण कथा लिहिणं हे अतिशय मोठं आणि कठीण आव्हान आहे. अलग म्हणजे नुसते संवाद किंवा घटना नाही. बरेच जण अलग लिहितात म्हणजे कुठला तरी प्रसंग टाकून देतात, कुठले तरी 4 संवाद टाकतात किंवा एखादी घटना टाकतात, पण असं नाही आहे. ते अलग वाचल्यानंतर आपल्याला एक पूर्ण कथा वाचल्याची अनुभूती व्हायला हवी. अचानक अनपेक्षित वळण आलेली अलग ही जास्त परिणामकारक असते. हे कुठल्याही कथेसाठी हा नियम आहे. दीर्घकथा, लघुकथा याही कथांसाठी हा नियम नियम नाही आहे, परंतु जर आपल्या कथेमध्ये अचानक अनपेक्षित काही कलाटणी दिलेली असेल तर ती कथा जास्त परिणामकारक असते. अलगही त्याला अपवाद नाही, पण हा त्याचा नियम नाही आहे. अलगला शीर्षक नसतं. बरेच जण अलगला शीर्षक देतात, तर हे चुकीचं आहे. अलगला शीर्षक नसतं. अलगमध्ये फक्त सर्वनामांचा उल्लेख असावा. तो, ती, ते वगैरे जे आपण सर्वनाम शिकतो ते. त्याच्यात कुठलंही विशेष नाव नसतं. म्हणजे कोणाच्याही नावानी कोणाचंही नाव अलगमध्ये नसावं. तर 1 ते 5 ओळींमध्ये कुठल्याही नावांशिवाय, कुठल्याही शीर्षकाशिवाय अलग लिहिणं, अतिलघु कथा लिहिणं हे अतिशय कठीण आहे आणि सरावानी सगळंच येतं, सरावानी सगळं काही साध्य होतं. अलग सादरीकरणाचेही काही नियम आहेत. अलग पाठवतानाही किंवा सादर करताना कुठलीही प्रस्तावना द्यायची नसते की अमुक अमुक ही घटना घडली, त्यावरून मला ही अलग सुचली किंवा असं काहीही आपल्याला लिहायचं नसतं किंवा असं काही सांगायचं नसतं. कुठल्याही शीर्षकाशिवाय, कुठल्याही प्रास्ताविकाशिवाय, कुठल्याही प्रस्तावनेशिवाय आपली अलग ही वाचकांना किंवा श्रोत्यांना कळली पाहिजे. पूर्ण कथा आहे हे समजलं पाहिजे. हेच खरं अलगचं आव्हान आहे. अलग सादर करताना शक्यतो आवाजात कथेनुसार उतार चढाव असावेत. हे कुठल्याही कथेचं आहे. आपण अभिवाचनचे व्हिडिओज पाहिले असतील, कथाकथनाचे पाहिले असतील किंवा सहभाग नोंदवला असेल, तर हा त्याचा नियम आहेच की आणि जेवढा आपण आपल्या आवाजात उतार चढाव असतात कथेनुसार, उगीचच नाही, तेवढेच ती कथा ही श्रोत्यांवर जास्ती परिणामकारक किंवा प्रभावी ठरते. अलग सादरीकरणाला साधारण 1 मिनिटाच्या वर वेळ लागू नये, कारण अलग असते छोटी, घोळवून ती सांगायची नसते. तर अलग सादरीकरण ही देखील एक कला असते आणि जेवढे म्हणजे 1 मिनिटाच्या वर साधारण त्याला लागू नये. तर हे अलग सादरीकरणाचे देखील नियम आहेत.
तर असं हे अलग लेखन आणि अलग सादरीकरणाच्या नियमानुसार जर आपण अलग लेखन केलं किंवा सादरीकरण केलं तर ते जास्ती प्रभावी आणि परिणामकारक असतं. एक उदाहरण अलगचं देते. 30 वर्षांपूर्वी त्याने जागेचं कारण देऊन आईला ज्या वृद्धाश्रमात ठेवलं होतं, आज त्याच वृद्धाश्रमात त्याच्या मुलाने त्याची रवानगी केली होती. परदेशी स्थायित्वाचं निमित्त सांगून एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. हे एक उदाहरण दिलं मी. अलग सादरीकरणाचं किंवा कथाकथन किंवा अभिवाचन याची कार्यशाळा आपण लवकर घेऊच, पण तत्पूर्वी एक छोटंसं उदाहरण दिलं मी. तर हे अलग लेखन किंवा अलग सादरीकरणाचे नियम आहेत. खूप शुभेच्छा अलग लेखनासाठी आणि सादर करण्यासाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ. नमस्कार.